संत तुकाराम महाराज की सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा की सच्चिदानंद संत रामदास बाबा की ब्रह्ममूर्ती कोंडाजी बाबा महाराज की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की कळंबा माते की वंदे 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 भारत माता की हरि प्राप्तीसी उपाय हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधनी तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेणे साधती साधनी तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल टाळ्या वाजवा म्हटलं तुम्ही सगळे लोडमध्ये नाही ना सगळे असे मोकळे बसा अजिबात काही टेन्शन घेऊ नका टेन्शन सगळं घरी ठेवून आलोय आपण इथं फक्त नामस्मरण करण्यासाठी आलोय माय बापांनो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोणी ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृक्षम तत्वमत्स्यादिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि हा सद्गुरुम तम नमामि अजयाच्या संगती विराग झाला मनोदरीचा जडभासू गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी सद्गुरु कृपेला विसरू कसा मी सद्गुरु कृपेला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडलिकाय धातुं मुनिंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कृतेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कृतेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कृतेचा विस्तारो बाबाजी गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो टाळ्या वाजवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची जननी देवाची अत्यत्र जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्र जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद त्रय जननी देवाची विठ्ठल कीर्तन सुरू करण्याआधी 2 सूचना. एक, कीर्तनात टाळ्यांची करींजो टाळाटाळी. कीर्तनात टाळ्यांची करींजो टाळाटाळी त्याशी यम कवटाळी. आणि दुसरी सूचना, कीर्तनी विक्षेप करील जो कोणी बेडूक जन्मा येईल तो प्राणी विठ्ठल. आणि कीर्तन सुरू करण्याआधी मला असा प्रश्न पडलाय, 26 जानेवारीला कळंबा मातेचं ठिकाण ते म्हणजे बोला बोला हा मेंढठाण, त्या ठिकाणी आपण कीर्तनाचा महोत्सव आयोजित केला होता 1 दिवसाचा. पण मला असा प्रश्न पडलाय, आपण सगळी जण तिथं उपस्थित होतो का नव्हतो? आता तुम्ही म्हणताय बरं का सगळी काय होतो ना. मग मला असा प्रश्न पडलाय, त्यावेळेस 26 जानेवारीच्या दिवशी मी कोणता अभंग निवडला होता? कीर्तन होतं. कोणता अभंग निवडला होता? जाता जाता सांगेल विठ्ठल. मग ज्या भूमीमध्ये आम्ही वास्तव्य करतोय, ज्या भूमीमध्ये आम्ही पदार्पण करतोय, त्या भूमीचं काय गुणानं वर्णन करावं? ही भूमी तर प्रभू रामचंद्रांच्या एक वचनानं परिपूर्ण झाली आहे. श्रीकृष्णांच्या मोर पंखानं रंगलेली आहे. गंगामाईच्या पाण्यानं पवित्र झालेली आहे. हिमालयाने तिला शुभ्र धवल बनवलंय. लक्ष्मीने तिला लावण्य दिलंय आणि उमा पार्वतीने तिला जगदंब स्वरूप दिलंय आणि महाभारताने तिला चित्रकूट केलंय. अजिंठ्य वेरूळच्या लेण्यांनी तिला गोंधलंय. निर्भीड अरण्यांनी तिला शृंगारलंय. यज्ञांच्या जुंबरांनी ती गंधयुक्त झालीये. करुणा अहिंसेने तिला पुष्ट बनवलंय आणि संतांनी तिला अभंग केलंय. विठ्ठल. आणि त्याकरता आजचा निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग. विठ्ठल. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. तेणे साधती साधणी, तुटती भवाची बंधणी. संताविण प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, तेणे साधती साधणी, तुटती भवाची बंधणे. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करीती मनोरथ. तेणे साधती साधनी, तुटती भवाची बंधने. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, प्रकटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर मर्दनाला गुणी. बाबाची करावया धारणी, बाबाची करावया धारणी. भक्ताला तू
मागेन आईचा जोगवा 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 मागेन द्वैत सारोनी माळ मी घालीन सारोनी माळ मी घालीन अति बोधाचा झेंडा मी घेईन बोधाचा झेंडा मी घेईन रहित वारीच जाईन आईचा जोगवा 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 मान आईचा जोगवा 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 मागे आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन अनादि निर्गुण बोला प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गोणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेण पुढचा आहे काय पुढं काय द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा भेद रहित वारीसी जाईन आईचा जोगवा जोगवा मागेन जी विश्वात भरून पुरून उरलेली अनादी आहे अनादी कालापासून निर्माण झालेली आहे अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोह नावाचा महिषासूर मारण्यासाठी कळंब मातेने अवतार घेतला कोणत्या नावाचा महिषासूर मारण्यासाठी बोला कोणत्या नावाचा तुम्ही सगळे असे लोडमध्ये बसू नका मोकळे बसा हा शूटिंग चालू आहे वगैरे वगैरे ते डोक्यातच आणू नका फक्त मोकळे बसा हा मग मला सांगायचंय काय नवे नवे तर साधू संतांना सांगायचंय काय कोणत्या नावाचा महिषासूर मारण्यासाठी देवीने अवतार घेतला बोला मोह नावाचा मोह महिषासूर मेला का आपला नाही म्हणतात खुशाल वो त्रिविध तापाची करावया झाडणी कोणते ताप त्रिविध ताप आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक हे तीन ताप त्रिविध तापाची करावया झाडणी आपलं झालंय काय आपल्याला ताप कावा येतो सद्गुरू सांगायचे माझे देवा मला आला ताप देव तू माझा बाप देवा माझा गेला ताप मी तुझ्या बापाचाही बाप पण साधू संतांना अपेक्षित काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे माझ्या पप्पांनो त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी उदंड अंतकरणाने तुमची आमची जशी श्रद्धा असेल तशी ती आई कृपा करायला तयार आहे माय बापांनो पण लोभापोटी जर तुम्ही आम्ही श्रद्धा ठेवत असेल तर ती श्रद्धा काही कामाची नाही अजिबात नाही शुद्ध अंतकरणाने केलेलं कर्म नवे नवे तर शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती ही देवाला अर्पण होते माय बापांनो मग तशी भक्ती तुमची आमची निर्माण झाली पाहिजे आणि याच्यासाठी कीर्तन आहे याच्यासाठी हे मी नेहमी सांगत असतो दादा कीर्तन प्रवचन म्हणजे मनोरंजनाचं व्यासपीठ अजिबात नाही अजिबात नाही कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही कीर्तन म्हणजे दिलबेलाने की वात नाही मनाला निरंजन अवस्थेपर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणजे कीर्तन विठ्ठल मग हेच तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचंय माय बापांनो पण ती आई तुमच्या आमच्या अंतकरणात वास करते हे जर तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं असं वाटत असेल तर साधू संतांची कृपा जीवनावर होणं गरजेचं आहे मग त्यासाठी गळ्यात तुळशीची माळ आली पाहिजे मस्तकी गोपीचंदन टिळा आला पाहिजे आणि हृदयात वैष्णवांचा कळवळा निर्माण झाला पाहिजे मग ही स्थिती निर्माण होण्यासाठी आधी अंतकरण शुद्ध झालं पाहिजे मग त्यावेळेस अनादि निर्गुण जी प्रगटली आहे ती तुमच्या आमच्या अंतकरणात वास करत आहे पण याचा जर अनुभव तुम्हाला आम्हाला घ्यावा असं वाटत असेल तर त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुमचा आमचा पहारा असला पाहिजे विठ्ठल मग तुम्ही म्हणाल पारा हा शब्द वापरला नेमकं काय पारा मला सांगायचं एवढंच कालपासून तर काल्याच्या कीर्तनापर्यंत राखी पौर्णिमेपर्यंत
हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, बरोबर ना? 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह आहे. या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये अखंड काय चालतो? फक्त कीर्तनकार 2 तास बोलतो, पाकिट घेऊन घरी निघून जातो. गायनाचार्य 2 तास हरिपाठ काय म्हणत असतील ते, काकडा काय करत असतील ते. त्याच्यानंतर टाळकरी 2 तास हरिपाठ वाजवला, त्याच्यानंतर अखंड काय चालतं? बोला. विना सतत सतत चालू आहे. मला त्या विण्याचं नाही सांगायचं, मला त्या विण्याचं नाही सांगायचं. तुकोबरायांचा अभंग आहे, फुटका विना त्याला वा 2 तारा आणि घाली येर जरा पंढरीच्या. मग हा जर विना आपण अभ्यासायला घेतला तर फुटका विना आहे का तो? नाहीये ना. आणि त्याला किती तारा आहेत? 5 तारा आहेत. मग कोणता विना तुकोबरायांना अपेक्षित आहे? मग जो विना अखंड चालू आहे त्याच्याकडे तुमचं आमचं लक्ष आहे का हो? माझे सद्गुरू खूप गोड उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, एका राजवाड्यात काय झालं तर त्या राणीला अशी सवय होती की सकाळी उठल्यावर देवाची पूजा करायची आणि देवाची पूजा झाल्यावरच अन्न ग्रहण करायचं, नाही तर ग्रहण करायचं नाही. पण पूजेचा असा नियम होता की त्या पूजेला एक बाहेरच्या राज्यातून एक पुष्प आणायचं आणि ते ठराविक पुष्प देवाला अर्पण केल्यावर तिची पूजा तयार व्हायची, तिची पूजा समाप्त व्हायची. मग त्यावेळेस तो राजा काय करायचा? सैनिकाला दुसऱ्या राज्यात पाठवायचा, तो फुलं घेऊन यायचा. मग देवीची त्या दाईची, त्या राणीची पूजा पूर्ण व्हायची. मग राजाने विचार केला, मनाचं कान करून ऐका. राजाने विचार केला, रोज सैनिकाला मी दुसऱ्या राज्यात पाठवतोय, तिकडून तो ते फुल तोडून आणतोय, मग त्या फुलाचा वेलच आपल्या राज्यात लावला तर काय हरकत आहे? म्हणून त्या फुलाचा वेल त्या सैनिकाने उपटून आणला आणि त्या राजाच्या राजवाड्यात लावला. आणि पण त्या काळीची नवे तर त्या फुलाची, नवे तर त्या वेलाची अशी एक स्थिती होती का त्या वेलाला एकच फुल यायचं रोज. काय व्हायचं? एकच फुल यायचं रोज. मग त्या वेल तिथं लावला आणि मग ते फुल आलं का आजूबाजूची तोडून घेऊन जायची. मग त्यावेळेस राणीला अखंड उपवास घडायचा. काय घडायचा? अखंड उपवास घडायचा. मग त्या राजाने काय केलं तर त्या वेलाच्या रक्षणासाठी तिथं पहारेकरी नेमले. काय नेमले? हा, बोलत चला. पहारेकरी नेमले. आणि पहारेकरी नेमल्यावर ते व्यवस्थित त्यांचं रक्षण करायला लागले. ते फुल तोडून त्यांना त्या राणीला आणून द्यायला लागले. राणीची पूजा उरकायला लागली. राणीचं राजाचं वय झालं आणि वय झाल्यावर राजानी त्याचं राजसिंहासन त्याच्या मुलाला दिलं आणि ते दोघं तीर्थयात्रेला निघून गेले. आणि त्यावेळेस त्या मुलाची अशी चर्चा झाली, संयोजकांना बोलवलं, मिटिंग ऑर्गनाईज केली आणि अशी चर्चा केली की आता आपल्या राजवाड्यात, आपल्या कार्यक्षेत्रात जे काही नासधूस होत आहे, जे काही नको तो खर्च होत आहे, तो कमी करायचा. काय करायचा? कमी करायचा. म्हणून त्या युवराजाने काय केलं तर गावात, त्या राज्यात फिरायला सुरुवात केली. आणि फिरायला सुरुवात केल्यावर तिथं असे 2-4 सैनिक अशा मधीच रस्त्यामध्ये असे 2-4 सैनिक असे पहारा देत होते. आणि पहारा देत असताना ते राजाने पाहिलं आणि राजाने पाहिल्यावर त्यांना जाऊन विचारलं, तुम्ही इथं काय करताय रे? इथं तर काही दिसतही नाही. ते म्हटले, आम्ही पहारा देतोय. ते म्हटले, पहारा देतोय? ते म्हटले, कशासाठी पहारा देताय? ते म्हटले, काय नाही, आमचे आजे पंजे इथं पहारा देत होते, ते रिटायर्ड झाले, म्हणून आता त्यांच्या जागी आम्ही नेमलो गेलोय. मग त्या राजाला काय आता समजा ना नेमकं का बाबा हे पहारा देत आहेत. मग त्या राजाने काय केलं तर ते जे जुने रिटायर्ड झाले होते त्यांना विचारलं की हा सगळा पहारा कशासाठी चालू आहे. तर त्यावेळेस त्या रिटायर्ड झालेल्या सैनिकांनी सांगितलं की तुमच्या आईला अशा प्रकारचं फुल आवडायचं आणि ते दुसऱ्या राज्यात होतं, तिकडून त्या सैनिकांनी वेल आणला होता, तो वेल आपल्या राज्यात लावला होता आणि त्याला रोजच एक फुल यायचं आणि ते तुमच्या आईला दिलं जायचं आणि ते कोणी तोडून नेऊ नये म्हणून त्याला काय दिला जायचा? पहारा दिला जायचा. आणि मग त्यावेळेस राजा आला आणि राजा आल्यावर जे नवीन नियुक्त झालेले होते त्यांना विचारलं, इथं तो वेल होता तो कुठे गेलाय? ते म्हटले, पहारा देत असताना तो पायात लुडबुड करायचा म्हणून आम्ही उपटून फेकून दिला. पारा मला त्या पाऱ्याचं काय घेणं देणं नाही. तुमचं आमचं सांगायचंय. तुमचा आमचा पारा चालू आहे, कशासाठी चालू आहे माहित नाही. ज्ञानोबा तुकाराम, हा पारा चालू आहे पण कशासाठी चालू आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. विना चालू आहे, विना पहारा सतत चालू आहे, तो कधीच बंद होत नाही. पण तुमचा आमचा पहारा नेमका कशासाठी चालू याचा विचार जडजीवानं केला पाहिजे. आणि हे कधी समजेल? ज्यावेळेस संतांची कृपा यथोचित निजभावाने अंतकरणात होईल, ठसेल, वसेल आणि त्याच वेळेस समजेल.
माझे सद्गुरू सांगायचे, कितीही वाऱ्या केल्या, कितीही दिंड्या केल्या, पण आत्मस्वरूपाचा अनुभव जर घेता आला नाही तर सगळं शून्य आहे. विठ्ठल नामा रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नाम रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नाम रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नाम रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नामा रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. बहु केले पाठांतर पण वर्म राहिलेसे दूर. मग ते वर्म जर शोधून घ्यायचा असेल ना तर निश्चय झाला पाहिजे. माझे सद्गुरू सांगायचे, किती लोकांनी जरी गळ्यात माळा घातल्या पण ती माळ घालण्याचं कारण काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ह्या खुट्याला घातली काय आणि त्या खुट्याला घातली काय सारखीच. मला एक ठिकाणी दादा मला प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही एवढं परखड का बोलता? म्हटलं मी कोणालाच घाबरत नाही. हा, कारण की हे माझं नाहीच. फोडीले भांडार माल, ओढिले भांडार धन्याचा माल. धन्याचा माल, फुलिले भांडार धन्याचा माल. तेथे मी हा माला, तेथे मी हा माला, भरवाही भरवाही भरवाही. फोडीले भांडार धन्याचा माल, फोडीले भांडार धन्याचा माल. तेथे मी हा माल, तेथे मी हा माल, भरवाय भरवाय भरवाय. फोडीले भांडार धन्याचा माल, फोडीले भांडार माल. फोडीले भांडार धन्याचा हा माल. मी तो हा माल भारवाही. मग अशी सेवा भावानी जर तुम्ही आम्ही भगवंताची सेवा केली तर भगवंत तुमच्या आमच्या पशीच आहे. ती कोणासाठी विठाई झाली, कोणासाठी कृष्णाई झाली, कोणासाठी ज्ञानाई झाली, कोणासाठी तुकाई झाली आणि तुमच्या आमच्या सर्वांसाठी ती कळंबा माता झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. पण हे कधी समजेल माहितीये का दादा? जोपर्यंत खरा आणि खोटा निवाडा होत नाही तोपर्यंत अजिबात नाही समजणार. ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, मंथोनी नवनीत बोला तैसे घे वाया व्यर्थ कथा. वाया व्यर्थ कथा सांडायला सांगितल्या, टाकून द्यायला सांगितल्यात. आपण बाचक्यात भरून घेऊन घरी जातो. हा, मला सांगायचंय काय, जे वर्म साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं ते तुम्ही आम्ही स्वीकारतोय का? याच्यावर तुमचं आमचं लक्ष आहे का? हा विचार अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे. आमचे भोरदादा आहेत, मी नेहमी कार्यक्रमात वर्णन करत असतो, नेहमी सांगत असतो, प्रत्येक जीवाला असा प्रश्न पडला पाहिजे, कै ऐसी दशा येईल माझे अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे. असं कधीतरी वाटलं पाहिजे, कधीतरी.
सपनात वाटत नाही, कधीतरी प्रश्नच राहिला लांब. मग तुमचा आमचा 7 दिवस पारा चालू आहे, सतत पारा चालू असणार आहे, पण त्या पाऱ्यावर तुम्ही आम्ही लक्ष देतोय का? हा समर्पक विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे मायबापांनो. आणि हा विचार ज्या वेळेस अंतकरणात रुजेल, आणि अजून सोपं सांगू का, हा विचार कळण्यासाठी पुण्य उदयाला यावं लागतं. हे कोणालाही मिळत नाही, अजिबात नाही, कोणालाही मिळत नाही. जो नाथबाबांचा अभंग आहे, द्वैत सारोनी माळ मी घालीन. कोणती माळ? कोणती माळ घालीन? कवड्याची? कोणती माळ घालीन? शब्द आधी काय वापरलाय? द्वैत सारोनी. द्वैत म्हणजे काय? अरे यांनी बंगला बांधला, माझ्या पोटात आगाग झाली. हा, द्वैत. आज मला दिंडीला जायचं होतं, पण घरी पोर डिलिव्हरी झाली, जाता आलं नाही, पोरापायी गुतून राहायला लागलं. द्वैत. झटकायला शिका, जडजोडी निवाय. तुम्ही अजून बारीक बोलू का, महाराज जाणार आहे, इथं बसलेली सगळी जाणार आहेत. मग सगळी जर जाणार आहेत तर गुतलंय कुठे नेमकं? तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हा आम्हाला जन्म मिळालाय म्हटलं मृत्यू आहे. मग मृत्यू जर आहे तर गुतायचं काम काय? फक्त एकच आडवं येतंय, मोह नावाचा महिषासुरच मारता येत नाही. ज्या वेळेस मोह नावाचा महिषासूर मारता येईल त्यावेळेस ती देवी तुमच्या आमच्या अंतकरणात वास करते, याचा अनुभव तुम्हा आम्हाला येईल. मग त्यासाठी द्वैत बाजूला गेलं पाहिजे. देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळीला विश्वाकार. मग हे जर समजून घ्यायचं असेल, हा समर्पक विचार जर अंतकरणात रुजावा असं जर वाटत असेल, तर साधू संतांची कृपा, गुरुतत्व अंतकरणात निर्माण झालं पाहिजे. गळ्यात तुळशीची माळ आली पाहिजे, साधू संतांचा आशीर्वाद. अजून बारीक बोलू का, माझे ज्ञानोबराय स्वतः सांगतात, माझा जर समाधी संजीवन सोहळा कोणामुळे जर साजरा होत असेल तर ते एकमेव माझे निवृत्ती दादा आहेत. काय प्रमाण? ज्ञानदेव प्रमाण. निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन हरिपाठ. माझ्या निवृत्ती दादांनी दिलेल्या ज्ञानामुळं, दिलेल्या बोधामुळं, त्याच्या चिंतनाने जो मला अनुभव आला तो मी भावार्थ दीपिके ह्या ग्रंथाने, नवे नवे ज्ञानेश्वरी या ग्रंथात तुमच्यासाठी खुला करून ठेवलाय. आणि म्हणून माझा समाधी संजीवन सोहळा अजून सुद्धा अजरामर आहे. मग माऊली ज्ञानोबराय जर सांगत असतील माझा उद्धार होण्यासाठी जर मला माझ्या जीवावर नवे नवे तर माझ्या अंतकरणावर गुरुकृपा व्हावी असं नारद मुनींना नवे नवे तर माझ्या ज्ञानोबरायांना वाटलं, तर तुम्हा आम्हाला वाटू नाही गो? मग अजून सोपं करून सांगतात, आता उधारिलो गुरु कृपे, आता उधारिलो गुरु कृपे, आता उधारिलो गुरु कृपे, आता उधारिलो गुरु कृपे. ज्ञान देवा म्हणे तरलो तरलो, आता उधारिलो, आता उधारिलो गुरु कृपे. देवा म्हणे तरलो तरलो, आता उधारिलो, आता उधारिलो गुरु कृपे. आणि हे ज्या वेळेस जीवनात समजेल त्यावेळेस त्याचा आनंद हा द्विगुणित होईल आणि त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही. आवाज द्या. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, आवाज वा. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. बोला उदो बोला, उदो बोला कृष्णमाई माऊलीचा हो. हे उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. शिव शिव संपाळ घेऊन नाचती हो, घेऊन नाचती हो. 88 सहस्र ऋषी ड्युटी तिष्ठती हो. 88 सहस्र दिवटे उधळती हो, 33 कोटी देवाच्या मुंडा उदो उदो म्हणती हो. देवता मुंडा उदो उदो म्हणती हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो
गट्टी उदो बोला 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 कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई वाजवा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाव उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाव उदो बोला कृष्णाबाई माऊली जाव. वा, गायनाचार्यांसाठी पखवाद वादकांसाठी जोरदार टाळ्या होत्या. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई जीव शिव संबळ घेऊनी नाचती हो 88 सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती हो 33 कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती हो. उदो या शब्दाचा अर्थ काय? अंतःकरणातला भगवंत समजून घेऊन उद्धराच्या दिशेने वाटचाल करणं, त्या तत्वाशी एकाग्र होणं म्हणजे उदो प्रवृत्ती निर्माण होणं, उदो वृत्ती निर्माण होणं. आणि हे समजून देण्यासाठी माझ्या नाथबाबांनी अभंग खर्ची केला. कोणता संबळ सांगितला? कोणता संबळ सांगितला? जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती हो. हे जीव आणि अंतःकरणात दडलाय तो शिव, ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही बोलतोय, ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही चालतोय आणि ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही संपूर्ण भौतिक कार्य करतोय. माझे सद्गुरू खूप गोड उदाहरण सांगायचे. म्हणायचे, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जर ताट समोर पुढं वाढलं आणि ताट पुढं वाढल्यावर त्यांनी एक घास उचलला, घास तोंडात घातला, घास जिभेने चावला का दातानी चावला? तो घास त्यांनी चावून चावून गिळून टाकला. मग प्रश्न असा निर्माण होतो, जिभेने चावला का दातानी चावला? बघा बरं का, जिभेने चावला का दातानी चावला? मला व्यावहारिक याच्यातलं बोलायचंच नाही. जिभेनी चावला नाही आणि दातानी चावला नाही, चावणारा कोणीतरी वेगळा आहे आणि तो तुमच्या आमच्या अंतःकरणात वास करतोय. हे समजून घेण्यासाठी जीव शिव संबळ वाजलं पाहिजे. आणि जीव शिव संबळ जोपर्यंत वाजणार नाही तोपर्यंत हे तत्व समजणार नाही. कितीही फरफट केली तरी अजिबात समजणार नाही. मग हे समजून घेण्यासाठी शास्त्र उचकलं पाहिजे. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञाने आणि विषय लोभी मन साधन अवघे बुडविले. मग हे जर साधन तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर तुम्हा आम्हाला साधू संतांची कृपा अंतःकरणावर होणं गरजेचं आहे. ते तत्व तुमच्या आमच्या अंतःकरणात, अहो ते तुमच्याकडेच आहे, दुसरीकडे कुठंच नाही, तुमच्याकडेच आहे. तूच आहे तुझपासी परी तू जागा चुकलासी. आणि ते जागा दाखवून देण्याचं काम साधू संत करतात. आणि माझे बाबा लय गोड उदाहरण सांगायचे, माझे सद्गुरू. ते म्हणायचे, जो झोपलाय ना त्याला उठू शकतो. बारीक आहे का? जो झोपलाय ना त्याला उठू शकतो, पण ज्यांनी झोपाचं स्वांग घेतलंय तुम्ही उठवायचा प्रयत्न करा बरं, ते आज उंगोदेड्या वडून घेईन, ते उठणारच नाही. मग मला ते झोपणाऱ्याचं नाही सांगायचं, ह्या 3.5 हाताच्या नरद्याचं सांगायचं. तुम्ही आम्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागरूक आहोत का? तुम्हा आम्हाला ते भगवंत समजून घेता आलाय का? भगवंताप्रती प्रेमाचा कळवळा निर्माण झालाय का? मग हे जर होत नसेल आणि जर आपण बाकी सगळं काही करत असेल तर त्याला किंमत आहे का माय बापांनो? मग हे समजून घेण्यासाठी पुण्य उदयाला यावं लागतं. आणि पुण्य उदयाला आलं का संत कृपा आपाप होते. पण पुण्य उदयाला येण्यासाठी अंतःकरणात प्रेमाचा कळवळा निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी तुळशीची माळ गळ्यात आली पाहिजे. दादा एक ठिकाणी मला विचारलं, ज्यांनी तुळशीची माळ घातली तो पण मारणार रे, आणि ज्यांनी नाही घातली तो तर एकादशीला मरतोय, आणि ज्यांनी घातली तो धडकून मरण, काही ना काही होऊन मरण. मग कायला तुळशीची माळ घालायची?
असा प्रश्न एकाने मला विचारला. त्यावेळेस माझे सद्गुरू खूप गोड उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे नगरपालिकेने असा GR काढला की गल्लीतले रस्त्यावरची जेवढी काय कुत्रा आहेत ते सगळे गाडीत भरायचे. काय करायचे? गाडीत भरायचे. म्हणून त्यांनी सगळी ती टीम बोलवली, त्या रस्त्यावरती उतरवली आणि आजूबाजूला परिसरात जेवढे काय कुत्रे फिरत आहेत त्यांना सगळ्यांना गाडीत घालायचं काम चालू केलं. सगळ्यांना भरलं, पण एक कुत्रा असं बाहेर खाली ठेवलं, असंच खाली ठेवलं. त्यावेळी ड्रायव्हरनी प्रश्न केला, त्या नगरपालिकेवाल्याने प्रश्न केला, हे कुत्रं का बरं खाली ठेवलं? त्यावेळेस ते जे भरून घेणारे होते आत गाडीत, ते म्हटले याच्या गळ्यात पट्टा आहे. काय? याच्या गळ्यात पट्टा आहे. मग तो म्हटलं याच्या गळ्यात पट्टा आहे म्हणून झालं काय? त्याला भरा गाडीत. त्यावेळेस ते म्हटले शक्य नाही. का? तर याच्या गळ्यात पट्टा आहे आणि ज्या अर्थी याच्या गळ्यात पट्टा आहे त्या अर्थी त्याला मालक आहे. मला एकच सांगायचंय, दृष्टांत संपला, यामागचा सिद्धांत लक्षात घ्या. ज्या श्वानाच्या गळ्यात पट्टा होता त्या अर्थी त्याला समजलं गेलं त्याला मालक आहे. मग गळ्यात पट्टा असल्यामुळं जर कुत्रा वाचू शकतो तर गळ्यात तुळशीची माळा असल्यामुळं तुमचा आमचा उद्धार होणार नाही का? मग हा उद्धार समजून घेण्यासाठी साधू संतांची कृपा झाली पाहिजे. ते समजून घेता आलं पाहिजे. साधू संत तुमच्यापर्यंत चालत नाही येणार, आम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागेल. आणि ही भावना अंतकरणात निर्माण झाली पाहिजे. मला हेच त्या दिवशी आपण हाच विषय काढला होता. हा मुद्दा खऱ्या अर्थाने हे तत्व आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. नेमकं तुळशीची माळ गळ्यात का घालायची? शुद्ध आहेच, देह शुद्ध होईल, पण अंतकरण शुद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल? साधनांचे सार नाममुखी गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी आणि धरोणी श्री हरी जपे सदा. अजून बारीक सांगतो, काही जण म्हणतात, मग दादा असं म्हणतात, काही जण आम्ही रामकृष्ण हरीचं भजन करतोय ना, आम्ही सतत राम राम म्हणतोय ना, कृष्ण कृष्ण म्हणतोय ना. पण माझे सद्गुरू खूप गोड सांगायचे. ते म्हणतात जर तुम्ही आम्ही राम 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 म्हणत असेल तुमचा आमचा उद्धारही होईल, पण एखाद्या ताईच्या नवऱ्याचं नाव जर राम असेल आणि त्या ताईला तिचा नवरा मोकार त्रास देत असेल, तिला राम म्हणल्यावर देवाची आठवण येईन का नवऱ्याची आठवण येईन? बोला. आणि नवऱ्याची आठवण झाल्यावर त्याचे चांगले गुण लक्षात येतील का वाईट? बोला. वाईट म्हणताय खुशाल. कोणते लक्षात येतील? वाईट. मग हे समजून घ्यायचंय माय बापांनो, नाव आणि नाम यातला फरक काय आहे. आणि ते नाम समजून घेण्यासाठी स्वतः उमा पार्वती समुद्राच्या किनाऱ्यावरती गेले. आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मचिंद्राला दले सहज स्थिती. आदिनाथांपासून ते बीज नाम सबीज नाम प्राप्त करून घेण्यासाठी, आणि ते कुठं दिलं? असं उघड्यावर नाही दिलं, कानात पेरलं, श्रवणात पेरणी केली आणि मग ती नयनी उजेड आली. मग तुमच्या आमच्या कानात काही पेरलंय का? मग ते जर समजून घ्यावा असं जर वाटत असेल, ते जर जाणून घ्यावा असं जर तळमळ अंतकरणात निर्माण होत असेल तर गुरुला शरण गेलं पाहिजे. पण गुरु नेमका कसा असावा हे सुद्धा फोड करून सांगतो. माझे सद्गुरू सांगतात, गुरु करावा धनगट, त्याचे पकडावे प्रश्न विचारावे, देव कोण आणि मी कोण यातला फरक जो समजून देतो तो गुरु. नाही तर गुरु जर पाहायला गेले तर गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासा धरी. मग कधी बोध फळाला यायचा? गुरु ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से बेर. आणि त्यावेळेस अष्टसात्विक भाव अंतकरणात निर्माण होतील. अष्टसात्विक भाव. कंठी प्रेम धाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. कधी? ते साधन अंतकरणात वसल्यावर, त्याचं चिंतन केल्यावर, ती साधना केल्यावर. ते तुकोबारायांचा अनुभव आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्यावर बाबाजी चैतन्यांचा कृपा आशीर्वाद मिळाला, प्राप्त झाला, नवे तो मी घेतला
आणि त्यावेळेस मी भंडारा भामचंद्र गोयर या डोंगरावरती साधनेसाठी गेलो आणि त्यावेळेस मला असा अनुभव आला का हे 3.5 हाताचा नरदेह माझा नाही आणि मी या 3.5 हातांच्या नरदेहाचा नाही, मी कोणीतरी वेगळा आहे. आणि मग मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी साधू संतांची कृपा जीवनावर होणं गरजेचं आहे मायबापांनो. आणि एकदा मी केला, भाषा समजली ना, एकदा मी केला का मी समजणार आहे, आपाप समजणार आहे. पण मी जाण्यासाठी, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी अंतःकरणात भक्तीला जागा दिली पाहिजे, श्रद्धेला जागा दिली पाहिजे. आणि ते सुद्धा मोहरहित, स्वार्थरहित जर तुम्ही आम्ही कर्म केलं तर ते खऱ्या अर्थाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाला तुम्ही आम्ही पात्र ठरू मायबापांनो. मग हे जर तुम्हा आम्हाला पटत असेल, समजून घेता येत असेल तर प्रत्येक जीवाने याचा अनुभव घेणं ही काळाची गरज आहे. परिवर्तन हे खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे. परिवर्तन जर झालं नाही तर हे सगळं असंच राहणार आहे मायबापांनो. आणि मग साधू संतांनी जो बोध, जे तत्व अंतःकरणात रुजवलंय त्याचा प्रचार प्रसार तुमच्या आमच्या हातात दिलेला आहे मायबापांनो. आणि ते तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचंय. नदी तुमच्या आमच्यापर्यंत आलेली आहे, नदी तुमच्या आमच्यापर्यंत आलेली आहे, त्याच्यात पोहायचं, पाय बुडवायचे, तसंच राहायचं, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. मग हे जर समजून घ्यावा असं वाटत असेल, हे जर जाणून घ्यावा असं जर वाटत असेल तर कधीतरी अंतःकरणात प्रेमाचा उमाळा निर्माण झाला पाहिजे, व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. आणि हे ज्या वेळेस होईल त्यावेळेस ती साधू संतांची कृपा तुमच्या आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग तो 3.5 हाताचा नरदेह ज्याच्यासाठी तुम्हा आम्हाला भगवंताने प्रदान केलाय त्याच्यासाठी तुम्हा आम्हाला खर्च करायचा आहे. आणि तुकोबराय ते एवढं गोड सांगतात, नरदेह नाशिवंत मल मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले गा आत कीटकाचा सांधा. आणि तेच तुकोबराय सांगतात, शरीर उत्तम चांगले. मग काय खरं, नाशिवंत आहे, मलमूत्राचा बांधा आहे का चांगलं आहे? मग चांगलं जर असेल तर ते कशा अर्थाने चांगलं आहे? तर एक सुभाषितकार असे सांगतात, खूप गोड वाक्य होतं, मला ते आवडलं म्हणून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानोबानंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी नवे तर शिवरायानंतर छत्रपती नाही, मेघानंतर वर्षाव नाही, गंधर्वानंतर गायन नाही, नवे तर माशासारखं पोहणं नाही, गरुडासारखी भरारी नाही, आईसारखं प्रेम नाही, रामासारखं आचरण नाही, हनुमंतरायांसारखं ब्रह्मचारी नाही, रावणासारखी श्रीमंती नाही, आईसारखं प्रेम नाही, साधूसारखी कृपा नाही आणि देवासारखा आशीर्वाद नाही. 83,99,999 शरीर आहेत पण मानव देहासारखा देह नाही. मग हा मानव देह जर तुम्हा आम्हाला प्राप्त झाला असेल तर हा खर्च नेमकं कशासाठी करायचा आहे याचा जडजीवानं विचार करणं गरजेचं आहे बाबांनो. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. परत जर जन्माला यावा असं वाटत असेल, परत जर या राडगाडग्यात अडकावा असं वाटत असेल तर अजिबात येऊ नका इकडे, अजिबात नाही. पण याच्यातून जर मुक्त व्हावा असं जर वाटत असेल, झालंय काय, माझे सद्गुरूला एक गोड सांगायचे, म्हणायचे तुमचा आमचा निश्चय होत नाही. काय होत नाही? निश्चय होत नाही. मग ते एक उदाहरण द्यायचे, ते म्हणायचे एका व्यापारीने काय केलं तर त्याच्याकडे एक बोकड नावाचा प्राणी होता, बोकड. मग ते बोकड काय केलं तर त्या व्यापाऱ्याने एका शेतकऱ्याला विकला. आणि शेतकऱ्याला विकल्यावर अशी 4-5 मंडळी अशी बाजूला उभे होते आणि त्यांनी पाहिलं की व्यापाऱ्यांनी याला काय विकलाय, बोकड विकलाय. मग त्यांनी पाहिल्यावर त्यांनी मनात ठरवलं, त्या 4 जणांनी मनात ठरवलं की आज याचा बोकड पळवायचा. त्या 4घांनी ठरवलं बरं का, निश्चय केला. आणि त्यावेळेस तो शेतकरी दादा असा बोकड घेऊन पुढे निघाला. पुढे निघाल्यावर ती त्याच्यातला एक जण असा जवळ आला त्याच्या, म्हटलं का रे लय काळं कुत्रं घेतलं. त्या शेतकरी दादाला म्हटला का रे लय काळं कुत्रं घेतलं. तो शेतकरी दादा म्हणला येडे बिडा असं. त्याला जाऊन दिलं. परत काही मिनिटांनी तो दुसरा पुढं आला आणि दुसरा पुढं आल्यावर तो म्हटला का रे उंच कानाचं कुत्रं घेता नाही आलं का तुला. पण ते होतं काय, हा दुसरा पण असाच म्हटला. आता याच्या जरा मेंदूत प्रश्न पडायला लागले,
हे बोकड आहे का कुत्र आहे? संदेह निर्माण झाला आणि संदेह निर्माण झाल्यावर तो दुसराही निघून गेला. परत तिसराही आला. का रे ते कुत्र लईच लांब घेतला असं आखून नव्हतं का? होतेला तू पहिला तसाच म्हणतोय, दुसरा तसाच म्हणतोय. खरंच कुत्र आहे काय? आणि चौथा परत आला आणि चौथा परत आल्यावर तिथं आल्यावर म्हणतो का रे कुत्र कितीला घेतलं? याची खात्रीच पटली. हे बोकड नसून काय आहे कुत्राचे. यांनी दिलं सोडून, दिलं सोडून. आणि सोडून दिल्यावर या चौघांनी पळावलं. दृष्टांत संपला. या मागचा सिद्धांत लक्षात घ्या. ते काय होतं? काय होतं? बोकडच होतं. पण या चौघांनी भ्रमित केल्यामुळं त्याचा निश्चय काय झाला? डळमळीत झाला. निश्चयच नव्हता, डळमळीत झाला. आणि त्यांनी खरंच बोकड कुत्रा म्हणून दिलं सोडून. आपली काय तारा झाली? मला त्या शेतकऱ्याचं नाही सांगायचं. आपली काय तारा झाली? निश्चय झाला का? हा, आपण मग हरिपाठ मागे पुढे उभा. खरं जर एखादं समोरून असं जर धावून आलं तर त्यावेळेस होईल निश्चय आपला. मागे पुढे उभा नाही, नाही, पळा पळा पळा. मग निश्चय कुठे गेला? निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे याची फळ. मग हे तत्वावर निश्चय झाला पाहिजे, त्या साधनेवर निश्चय झाला पाहिजे. मग माझे सद्गुरू तर इतकं गोड सांगायचे, अजून बारीक करून सांगतो. तुम्हा आम्हाला देव मिळाला. काय बोललो मी? तुम्हा आम्हाला देव मिळाला पण कळाला नाही अजिबात. मग कसं काय? तर साधू संत सांगतात, माझे सद्गुरू सांगतात, एका बाईच्या घरात काय तर नवीन सून लग्न करून आली. आणि नवीन सून लग्न करून आल्यावर ती सासूबाई त्या सुनाला सारखी म्हणायची. ती सासूबाई त्या सुनाला सारखी म्हणायची, तुझ्या आईने सगळं काही दिलं, तुझ्या आईने सगळं काही दिलं पण बंबच दिला नाही. तुझ्या आईने सगळं काही दिलं पण बंबच दिला नाही. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, ती सून कटाळली. सासू काय बोलायची थांबना. मग त्यावेळेस सून म्हटली राखी पौर्णिमा आहे, माहेरी जाते. म्हणून माहेरी गेली. आणि माहेरी गेल्यावर आईला सांगितलं, आई तू तिकडं काही कर, तिकडं काही कर, पण माझ्या सासूच्या मड्यावरती नेऊन बंब आपट. मग त्यावेळेस त्या आईने काहीतरी उलट पालट केलं, बंब खरेदी केला आणि सासूला नेऊन दिला. आणि सासूला नेऊन दिल्यावर सासू तर लय खुश झाली. वाह, माझ्या सुनेनी काय आणलाय, माझ्या सुनेनी काय आणलाय, लय खुश झाली. आणि त्यावेळेस तो बंब पेटवण्यासाठी सासू पाठ 3लाच उठली. बंब पेटवाय अख्खा गावाला आंघोळ घालायची होती काय माहिती. पाठ 3लाच उठली. 3ला उठली, जाळ सारला. आणि जाळ सारल्यावर पाणी वाताय, पाणी वाताय सुरुवात केली, पाणी वाताय सुरुवात केली. 3 वाजल्यापासून पाणी वतीत होती. 3 वाजता एक हांडा वातला, दुसरा हांडा वातला. मग ती लईच मोठा बंब आहे का काय? अख्या शेवळवाडीत असा बंब कोणा का नाही. तिसरा हांडा वातला, बंबच भरा ना. अहो 6 वाजले, रस्त्याने लोक यायला जायला लागली. आणि लोक यायला जायला लागल्यावर असा ओघळ, असा पाण्याचा ओघळ पर रस्त्याने गेला. आणि मग त्यावेळेस ती लोक विचार करायला लागली, पावसा पाण्याचे दिवस नाही, उन्हाळ्याचा कडकडीत पडलाय आणि हे पाणी कुठून आलंय व. म्हणून त्या पाण्याच्या दिशेने एक जण चालत गेला. आणि चालत गेल्यावर त्या ताईला विचारलं, त्या आजीला विचारलं, काय करती? ती म्हणती बंब पेटी. ते तुम्हाला पेटला का? तुम्हाला हे काय पेटलाय? पाणी तापलं का? ती म्हणली 3 वाजल्यापासून वती ती अजून बंब भरा ना. मग त्यावेळेस त्या माणसाने प्रश्न विचारला, तू पाणी कुठं वती? ती म्हणली हे काय मधल्या नळकांडात, कधी भरायचा बंब? दृष्टांत संपला. या मागचा सिद्धांत लक्षात घ्या, या मागचा सिद्धांत लक्षात घ्या माय बापांनो. त्या आजीबाईला बंब मिळाला पण कळाला का? तसा तुम्हा आम्हाला देव मिळाला पण कळाला का हो? नाही म्हणतात खुशाल विठ्ठल. पण तो समजून घेण्यासाठी साधू संतांच्या चरणावरती आलिंगन द्यावं लागेल. कसं?
आलिंगणे संताचिया आलिंगने संताचिया आलिंगने संताचिया आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया हे मस्तक हे पाया मस्तक हे पाया हे मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरिष्ठांच्या ठेविता वरिष्ठांच्या ठेविता वरिष्ठांच्या ठेविता वरिष्ठांच्या ठेविता आलिंगने सुखा वाटे आलिंगने सुखा वाटे आलिंगने सुखा वाटे हे आलिंगने सुखा वाटे आलिंगने सुखा वाटे आलिंगने सुखा वाटे आलिंगने सुखा वाटे आलिंगणे संताचिया दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरिष्ठांच्या ठेविता आलिंगणे माझे गोडे बौद्ध जन्माचे सावळे कोण वाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगणे संताचिया दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवीता. मग काय झालं? आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. तुमच्या आमच्या जीवन मरणाचं कोड सुटलं गाव तू खूप बरं आहे सांगतात. आजी फिटले माझे कोडे कधी आज तुकोबरायांचं कोड कधीच सुटलंय तरी सुद्धा त्यांनी शब्द काय वापरला? आजी फिटले माझे कोडे. कोणतं कोड फिटलं? बहुत जन्माचे साकडे आणि कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. मग हा जर भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला समजून घ्यावा असं वाटत असेल ना मायबापांनो तर गळ्यात तुळशीची माळ आली पाहिजे, गोपीचंदन टिळा मस्तकी लागला पाहिजे आणि हृदयात वैष्णवांचा कळवळा निर्माण झाला पाहिजे. एकदा की वैष्णवांचा कळवळा अंतकरणात निर्माण झाला टिळा टोपी माळ देवाचे गबाळ हे साधन इथपर्यंतच वापरायचंय. त्या माळेत गुंतून राहायचं नाही, त्या टिळ्यात गुंतून राहायचं नाही, त्या टोपीत गुंतून राहायचं नाही. मी हा देह नसून ते परमतत्व आहे याची अनुभूती तुम्हा आम्हाला येईल मायबापांनो. मग त्यावेळेस काय होईल? गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने 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 गायनाचे उडे आपलिया छंदे गायनाचे उडे आपलिया छंदे गायनाचे उडे आपलिया छंदे गायनाचे आपलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे सदा नाम वाचे गाती गाती सदा नाम वाचे गाती हे सदा नाम वाचे गाती सदा सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती गाती सदा नाम वाचे गाती हे सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंद देण्याचा ती प्रेमी आनंद देनाचती प्रेम आनंद देनाचती प्रेम आनंद
नाम वाचे गाती गाती सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती गाती सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. ऐसा सुख सोहळा मग हे जर समजून घ्यायचं असेल ना माय बाप, इथल्यासारखा आनंद कुठंच नाही, अजिबात नाही. पण हा आनंद अनुभवण्यासाठी एकांतात जावं लागेल. ठाईच बैसोनी करा. आणि तेच होत नाही ना, तिथंच लय घोटाळा आहे. तेच होत नाही, सगळं होईल पण तेच होत नाही. मग ज्ञानोबर आहे तुकोबर आहे काय सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. विश्वात भरून पुरण उरलेला भगवान परमात्मा ती कळंबाई तुमच्या आमच्या अंतःकरणातच वास करते. पण कधी समजेल, कधी समजेल ज्यावेळेस तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या चित्तावर लक्ष देऊ. आणि गंमत हीच होती, तुमचं आमचं सगळ्यावर लक्ष आहे पण स्वतःवरच नाही, अजिबात नाही. माझ्या सद्गुरू लय गोड उदाहरण द्यायचे, मनाचे कान करून ऐका. एक वारकरी असे पंढरपूरच्या दिशेने निघाला होता दादा. आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाल्यावर त्यांनी एका ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि तिथं मुक्काम केला. आणि मुक्काम केल्यावर असे कपडे वगैरे काढली, नेहरू शर्ट बाजूला काढला आणि तो काय करायला लागला, आता अशा पैसे मोजायला लागला. किती पैसे, ते पैसे पाहिले एका चोरानी. कोणी पाहिले, चोरानी पैसे पाहिले. आता चोरानी ठरवलं दुसऱ्या दिवशी आता याच्यासोबतच वारी करायची. का करायची, हा मग त्या चोरानी काय केलं, तो वारकऱ्याचा पोशाख घातला, फेटा बिटा घातला आणि दुसऱ्या दिवशी वारकरी पंढरपूरला निघाले. आणि निघाल्यावर हा पण त्यांच्या सामील झाला. आणि सामील झाल्यावर एक दिवस झाला, वारी पूर्ण झाली. वारी पूर्ण व्हायच्या आधी हा काय करायचा, लय पाय दुखायला लागले म्हणून लवकर मंदिरात जायचा आणि तो आधी झोपून घ्यायचा. कोण कोण, चोर. लवकर आधी जायचा मंदिरात, झोपून घ्यायचा. आणि झोपून घेतलं का वारकरी यायचे, कपडे वगैरे काढायचे आणि ते झोपायचे. आणि हा बाबा आधी जाऊन झोपायचा, 12 वाजता उठायचा. किती वाजता, 12 वाजता. सगळे वारकरी झोपल्यावर हा 12 वाजता उठायचा आणि सगळ्यांचे खिसे तपासायचा, सगळ्यांचे खिसे तपासायचा. पण याला काहीच भेटत नव्हतं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, हे वैतागलं फार. हे वैतागलं. हे गेलं कशासाठी होतं, हा बाप मला वाईट वाटतं. काही वारकरी सुद्धा म्हणावंसं वाटत नाही. काही लोक इथून पाय पुण्यापर्यंत जातात, बिस्किट गोळा करीत आणि परत घरी येतात. काय करतोय काय आपण, हा बिस्किटा वारी झाली. हा आणि मग ते जर धडकून मिळालं, काही झालं, वारकरी मेले. बिस्किट आणाय गेलते ते वारकरी. कोणाला म्हणावं, तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी. आणि तोच वारकरी पंढरीचा. अंतकरणावर ज्याचं लक्ष आहे, अंतकरणावर स्वस्वरूपावर जो लक्ष देतो त्याला वारकरी म्हणावं का. बिस्किट चोरीतो त्याला वारकरी म्हणावं. मग त्या चोर 2-3 दिवस झालं वैतागलं. आणि वैतागल्यावर तो त्या वारकऱ्यापाशी गेला. आणि वारकरीपाशी गेल्यावर त्यांनी त्याची कबुली दिली. तो म्हटला, दादा मी वारकरी नसून मी चोर आहे. काय, ते वारकरी म्हणले, मी तुला आधीच ओळखला होता. हा मी तुला आधीच ओळखला होता. पण ते म्हटले, तो चोर म्हटला, मी माझी कबुली दिली ना, मग माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यावं. मग त्यावेळेस वारकरी म्हटले, काय तुझा प्रश्न आहे. ते म्हटले, मी तुमच्या सोबत याच्यासाठी चालत होतो का मी तुम्हाला पैसे मोजताना बघितलं होतं. काय करताना बघितलं होतं, पैसे मोजताना बघितलं होतं. मग ते पैसे तुम्ही कुठे ठेवायचे. ते म्हटले, कोणाला सांगत नाही पण तुला सांगतो. ते म्हटले, तू झोपला का, मला पक्का माहिती होतं तू कशासाठी आलाय. म्हणून मी काय करायचो, माझ्या खिशातले पैसे काढायचो तुझ्या खिशात ठेवायचो. तू उठला का सगळ्यांचे खिसे तपासायचा पण स्वतःचे नव्हता तपाशी. आणि सकाळी तू आंघोळीला गेल्यावर मी परत माझे पैसे काढून घ्यायचो. मग दृष्टांत संपला. यामागचा सिद्धांत लक्षात घ्या.
चोरांनी सगळ्यांचे खिसे तपासले, पण स्वतःचे तपासले का? स्वतःचे तपासले असल्यावर काय भेटलं असतं? मला त्या चोराचं नाही सांगायचं, या 3.5 हाताच्या चोराचं सांगायचंय. अंतकरण तपासतोय का? मग अंतकरण जर तपासल्यावर काय मिळेल? काय मिळेल? कधी मिळेल? अंतकरण तपासायचं म्हणजे अंतकरणातली घाण बाहेर काढायची. सगळी घाण बाहेर काढायची. काम, क्रोध, लोभ, मल, मत्सर, अहंकार सगळी बाहेर काढायची. अविद्या सगळं बाहेर काढायचं. आणि त्यावेळेस त्याच्यात काहीतरी दडलेलं आहे, त्याच्यात काहीतरी आहे हे तुम्हा आम्हाला जाणीवेला येईल. कधीच ज्या वेळेस ते नाम तुम्ही आम्ही स्वीकारू आणि ते तुम्ही आम्ही स्वीकारल्यावर अनंत पापाच्या नवे नवे तर अनंत पापाचं दहन करण्याची सामर्थ्य, दहन करण्याचं ताकद त्या नामस्मरणामध्ये, त्या कीर्तनामध्ये माय बापांनो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, साधन पै सोपे, हे नाम संकीर्तन साधन पै पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, 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 जन्मते पापे जन्मांतरीचे. लगती सायाच जावे वनांतरा, लगती सायाच जावे वनांतरा, लगती सायाच जावे वनांतरा, लगती सायाच जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा. वा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं साधन आहे, पण होतंय काय? जेवढं फुकाट मिळेल, जेवढं सोपं भेटेल ना, तेवढं लोकांना नकोय, अजिबात नकोय. मग हे सोपं तुमच्या आमच्यापर्यंत चालून आलंय माय बापांनो. नाम संकीर्तन साधन पै सोपे. आणि याच्यामुळं काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे. पण पापाचं दहन व्हावा. मला लय बारीक विचार दादा, मला असं वाटतं काही काही ठिकाणी लोक अशी म्हणतात, आम्ही किती जरी पाप केलं पण गंगेत जर जाऊन बुडी मारली, स्नान केलं तर आमचं पाप काय होईल? कोणत्या गंगेत? कोणत्या गंगेत? असं कितीही पाप केलं गंगेत बुचकाळून आणला तरी पाप जाईन का? कोणत्या गंगेत? मग ही गंगा समजली पाहिजे. आपल्या भारतामध्ये नवे नवे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्त किती येतो? 3.5 मूर्त आहेत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती आहेत? ज्ञानेश्वरीच्या ओव्याच्या मात्रा 3.5. हा देह किती हाताचा आहे? 3.5. मेंदूला खाचा किती? 350 कोटी. किती? 350 कोटी. शरीरावरती रोम किती? 350. घरी गेल्या मोजा. मग हे सगळं 3.5 काय आहे नेमकं? काय गंमत आहे? अजून बारीक बोलतो. आंघोळ्या किती? आंघोळ्या 3.5. किती? 3.5. मग 3.5चा काय प्रकार आहे? मग आंघोळ्यांवरून विषय काढू. आंघोळ, पहिली आंघोळ बोला. वा. जन्मल्यावर. दुसरी आंघोळ बोला. लग्नाच्या वेळेस. तिसरी आंघोळ बाहेर काढल्यावर. तिसरी आंघोळ. आणि अर्धी आंघोळ काय प्रकार आहे? तिसरी आंघोळ का अर्धी आंघोळ आहे ती? पाणी पाजणे म्हणजे पोटात जाणे. आंघोळ सांगितली. अर्धी आंघोळ कोणती हो? आता मला सांगा, बाहेर काढल्यावर आंघोळ घातल्यावर पाय धुवायचे राहणार आहे? पाय पण जाणार ना धुवून. अर्धी आंघोळ कोणती नेमकी? कोणती नेमकी? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे
रामरूप हृदयी प्रगटे रामरूप हृदयी प्रगटे रामरूप हृदय प्रकट रामरूप हृदय प्रकट रामरूप हृदयी प्रगटे रामरूप हृदयी प्रगटे रामरूप प्रेम दाटे नैनी निरलोटे प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे लोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे वाह कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठात भगवंताप्रती प्रेमाचा उमाळा प्रेमाची उकळी ज्यावेळेस येईल त्यावेळेस अंतःकरण चतुष्टा उघडेल आणि अंतःकरण चतुष्टा उघडल्यावर नयनातून अश्रू बाहेर येतील नयनातून अश्रू बाहेर येतील आणि मग त्यावेळेस असा अनुभव येईल हृदयी प्रगटे रामरूप मग काही काहींची अशी स्थिती होईल काही काहींची तुकोबारायचं सांगतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जण राजस तामस आणि सात्विक राजस ज्यांची अवस्था होते नवे नवे तर राजस तत्वात ज्यांना त्या भगवंताचा अनुभव येतो ते उडत नाचतात गातात त्यांच्या आनंदात एकरूप होतात जे तामसिक आहेत ते पडती झडती एकमेकावरती अशी स्थिती काही काहींची होती आणि काही काहींची सात्विक अवस्था म्हणजे अंतःकरण चतुष्टा उघडल्यावर त्या भगवंताची प्रचिती आल्यावर नयनातून म्हणजे डोळ्यावाट अश्रुधारा तयार होतात पण ती कधी अंतःकरणात उकळी आली पाहिजे अजून सोपं बोलू का माझे सद्गुरू सांगायचे महिला भगिनींना प्रश्न करायचे म्हणायचे जर आपण चहा करायला घेतला चहा पावडर आपण पहिलं चहा करण्यासाठी काय घेतो हा पाणी घेतो मग तुम्ही ठरवा आपण उद्या बोलू वाटलंच तर काय घेतो आपण पातेलं घेतो पातेलं घेतल्यावर काय करतो पाणी घेतो पाणी घेतल्यावर साखर टाकतो चहा पावडर टाकतो गॅस नाही पेटवीत का तुम्ही पेटविता ना पातेलं घेतल्यावर गॅस पेटवतो त्याच्यावर पाणी टाकतो चहा पावडर टाकतो साखर टाकतो पण मला प्रश्न असा पडला उकळीवरून टाकीत नाही का सगळं वरून टाकीत पाणी वरून चहा पावडर वरून साखर वरून मग उकळी आणि चहा परिपक्व कधी होतो बोला उकळी आल्यावर मला त्या चहाचं काही घेणं देणं नाही मला या 3.5 हाताच्या नरद्याचं सांगायचंय सगळं काही टाकून झालंय अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे रोज ज्ञानदान चालू आहे रोज अन्नदान चालू आहे कालाही होतोय सगळं काही होतंय उकळीच येत नाही अजिबात नाही येते का उकळी येतच नाही असं इथं बसलेल्यांपैकी किती जणांना असं वाटतं की मी रोज ज्ञानेश्वरीच्या 2-4 ओव्या वाचल्या पाहिजे हरिपाठाचा एखादा अभंग वाचला पाहिजे साधना केली पाहिजे चिंतन केलं पाहिजे असं किती जणांना वाटतं मग कशी पुढची पिढी घडायची कशी पुढची पिढी घडायची आज इथं बसलेल्यांपैकी किती जणांना असं वाटतं आपण ट्रिप काढावा फिरायला जावा सगळ्यांना वाटतं वाह मग हा साधू संतांचा विचार तुम्हाला आम्हाला आत्मसात करण्यासाठी काय वाटत नाही का कधी कधी प्रेमाचा उमाळा अंतःकरणात निर्माण होत नाही एवढे क्रूर आहोत आपण मग हे ज्या वेळेस आई बापांच्या अंतःकरणात रुजेल त्यावेळेस ते पोरांमध्ये दिसणार आहे आई बापांच्या अंतःकरणात रुजेल त्यावेळेस पोरांमध्ये दिसणार आहे आणि हे दिसण्यासाठी आम्ही विचार करणं गरजेचं आहे आता 11 वाजायला त्या गाड्याला 5 पुढे करून ठेवले का ते तेच मी म्हटलं अजून 15 मिनिटाचा टाइम आहे तिथं अजून अभंगाला सुरुवात नाही केली आता प्रास्ताविकच चालू आहे काकडा करूनच जाऊ चालेल ना विठ्ठल मग सांगायची तळमळ एवढीच
ज्यावेळेस तुम्ही आम्ही ते तत्व स्वीकारू, ज्यावेळेस तुम्ही आम्ही त्याचा अनुभव घेऊ, त्यावेळेस आपण पुढच्या पिढीला वाटू शकतो, पुढच्या पिढीला देऊ शकतो आणि ते पुढची पिढी त्याचं अनुकरण करू शकते. आणि अनुकरण केल्यावर त्याचं अनुसरण कसं करावं हे त्यांना सांगायची गरज नाही. पण जर आपणच स्वीकारलं नाही तर पुढची पिढी कशी तयार होईल हो? कशी तयार होईल? आज हे सगळी तरुण मुलं आज इथं टाळ वाजवतायत, आनंदाने नाचतायत. खऱ्या अर्थाने ही काळाची गरज आहे. हे जमलं पाहिजे, हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मला या शेवाळवाडीचा नवे तर ह्या वस्तीचा खऱ्या अर्थाने अभिनंदन करावं असं वाटतं दादा. मी ज्यावेळेस त्या ठाण्यावर आलो होतो त्यावेळेस मी अभंग निवडलेला होता. धरोणी अवतार केला दुष्टांचा संहार, महाशक्ती दुर्गेश्वरी प्रगटली भूमीवरी, महिषासुरासी मर्दोणी आनंद केला त्रिभुवनी, जगाची ही माय नामावंदी त्यांचे पाय. हा अभंग निवडला होता, ध्यानात ठेवा. जर पुढच्या वर्षी यायला लागलं किंवा येता आलं तर मी तुम्हाला विचारील, विठ्ठल मग हे तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ही व्याकुळता, ही कळवळ्याची भावना अंतकरणात निर्माण झाली पाहिजे मायबापांनो. म्हणून जर तो भगवंत तुम्हा आम्हाला समजून घ्यावा असं वाटत असेल तर साधू संतांची कृपा जीवनावर होणं गरजेचं आहे. अभंगाचं पहिलं चरण. हरी प्राप्ती उपाय, 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 हरी प्राप्ती उपाय. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, येणे साधा ते साधणी, येणे साधा ते साधणी. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधन ही साधन, येणे साधन ही साधन. विठ्ठल उपरनं सांगत होतं टाइम झाला. विठ्ठल मग तो जर हरी तुमच्या आमच्या अंतकरणात वास करतो हे जर समजून घ्यावा असं वाटत असेल तर साधू संतांची कृपा जीवनावर होणं गरजेचं आहे. हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. आणि मग काय होईल? आता झालंय काय, वेळ कमी राहिलाय आणि चाली प्रत्येक प्रमाणाला घेता येणार नाही, म्हणून संक्षिप्तरित्या तुम्हाला अर्थ सांगून जातो. नाही तर असं म्हणतील महाराजांनी अभंग, वा, अभंग हा सुटतही नसतो आणि सोडवता येत नाही, अजिबात नाही. माझे सद्गुरू सांगतात अभंगाचा अर्थ समजून घेऊन तू सुट. जीवाला उपदेश करतात अभंगाचा अर्थ समजून घेऊन तू उद्धाराच्या दिशेने वाटचाल कर. अभंग सुटत नसतो. तेने साधती साधणे आणि तुटती भवाची बंधने. जन्माला आल्यावर या माया नावाचं आवरण जे आलेलं आहे त्याचा नाश होतो कधी? ज्यावेळेस साधन मिळतं आणि ते साधन साध्यापर्यंत नेऊन तुम्हा आम्हाला पोचवतं. आणि साध्यापर्यंत नेऊन तुम्हा आम्हाला पोचवल्यावर हे सगळे मायाजाळ नाहीसे होतात. तेने साधती साधणे आणि तुटती भवाची बंधने. मग कधी ही कृपा कोण करेल? संताविण प्राप्ती नाही ऐसे
वेद देती ग्वाही, वेदांनी शास्त्रांनी चहुवेदी जाण, शाही शास्त्री कारण आणि 18 पुराणे हरिसी गाती यांनी सांगितलं. संतांशिवाय पर्याय नाही. विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई. जाता जाता एवढंच सांगायचंय माय बापांनो, तो जर विचार तुमच्या आमच्या अंतःकरणात रुजावा असं जर जडजीवाला वाटत असेल आणि तो विचार तुम्ही आम्ही आचरणात आणून जर पुढच्या पिढीपर्यंत सुपूर्त करावा असं जर प्रत्येक आई वडिलाला वाटत असेल तर खऱ्या अर्थाने आपला अखंड हरिनाम सप्ताह 39 वर्ष चालू आहे. हे 39 वर्ष आहे खऱ्या अर्थाने फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग त्यासाठी तुकोबराय तेवढं गोड सांगतात. धन्य महाराज जन्मले संसारी, ते ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यांची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, ते तरती पार नामा म्हणे. नामदेव महाराजांचा अभंग आहे माझ्या बाप्पांनो. आणि बापाबद्दल जर वर्णन करायचं ठरलं तर तुकोबराय सांगतात. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा एक पिढी नाही 2 पिढ्या नाही अख्खा वंश मुक्तीस जावा, असा बाप जगी व्हावा. हा, ज्याचा वंश मुक्ती जावा. स्वतःच्या अंतकरणाची परीक्षा घ्या. जगामध्ये पाहण्याआधी स्वतःच्या अंतकरणात जर डोकावलं तर खऱ्या अर्थाने याचं उत्तर तुम्हाला आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता खऱ्या अर्थाने जर अजून बोलायचं झालं तर ही तरुण पिढी जी आहे खऱ्या अर्थाने मोठा सपोर्ट आहे दादा, मोठा सपोर्ट आहे. एवढी झटून काम करत आहे. आणि खऱ्या अर्थाने अजून बोलू का, ज्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थाने इथे येण्याचा योग आला ते आमचे आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथ बाबा डेरे, ज्यांचा सौजन्य लाभलं ते श्री हरिभक्तपरायण नामदेव विठ्ठल थोरात. या बाबांना सुद्धा धन्यवाद. ज्यांच्यामुळे आज इथे येण्याचा योग आला ते नवनाथ बाबा डेरे यांना सुद्धा धन्यवाद. सगळे कमिटी मेंबर असतील, सगळे संयोजक मंडळी असतील, आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं खऱ्या अर्थाने धन्यवाद दिलं पाहिजे दादा, ते सुंदर अशी आज कीर्तनाला ज्यांनी साथ दिली ते आपले मृदुंगाचार्य, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तुम्हाला भुका लागल्या का? टाळ्या वाजवा म्हणलं. ज्यांनी आज गायनाला साथ दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वा वा. ही सगळी प्रेमाची मंडळी आज इथे उपस्थित राहिली. आणि ज्यांनी विना पहारा ज्यांनी सांभाळला ते आमचे विनेकरी दादा असतील, भालदार चोपदार दादा असतील, आमचे थोरात बाबा असतील. ही सगळी प्रेमाची मंडळी. आणि या अवसरी गावातून काही मंडळी आलेली आहेत, त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. ते आमचे केशव सर टेमकर असतील. सगळी प्रेमाची मंडळी आहेत. कधी हाक मारली, एनी टाइम, एनी कंडिशन, एनी प्लेस उपस्थित राहणार. मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अवसरी गावचे युवा उद्योजक आमचे प्रवीण शेठ टेमकर असतील, त्यांच्यासोबत आमचे चेअरमन दादा टेमकर असतील. ही सगळी प्रेमाची मंडळी आज इथे उपस्थित आहे. आपले हे दादा असतील. ही सगळी प्रेमाची मंडळी इथे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने अवसरी गावामध्ये ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग आला, पाऊल ठेवण्याचा प्रसंग आला, ते आमचे रघुनाथ दादा भोर असतील. आणि खऱ्या अर्थाने अजून बारीक सांगू का त्यांच्याबद्दल, प्रपंचाला मागं टाकलंय. काय केलंय? प्रपंचाला मागं टाकलंय. तुम्ही स्वतः जाऊन तपासा, स्वतः जाऊन. पोरगा त्याचं ते काम करतोय, मुलगी त्याच्या ठिकाणी मुलगी आहे, ती तिच्या कार्यक्षेत्रात कार्य करत आहे. नवरा आणि बायको हे दोघच, एक नाम हरी, बाकी सब दुकानदारी. हा, एवढं त्या डोक्यात घेतलंय. आणि हेच जीवनाचं सार आहे. म्हणून त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि ज्यांनी शूटिंगसाठी आज येथे उपस्थित झाले ते आमचे निखिल दादा असतील आणि आमचे पांडुरंग दादा असतील. ही सगळी प्रेमाची मंडळी, तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि जी टाळकरी मंडळी आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आता सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या. सिस्टीमवाले म्हणतील मी काय केलंय,
म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही सगळी प्रेमाची मंडळी आज इथे लाभली, एकत्रित झाली, म्हणून हा स्वर्ग सुखाचा अनुभव तुम्हा आम्हाला घेता आला. म्हणून सर्वांना एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थाने एक तरुणांसाठी जे गरजेचं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मी ते अजिबात सांगणार नाही अशी बायको करा तशी बायको करा, हे तसलं काही घेणं देणं नाही. ते सगळं करणार आहेत, ते सगळं होणार आहे. प्रपंचाच्या राडगाडग्या सगळी पाडणार आहेत. पाडणार म्हणण्यापेक्षा सगळी ढकलणार आहेत. हा, परमार्थ कोणी कर म्हणणार नाही. अरे ते तुझे दिवस आहेत का, तुझे खायचे प्यायचे दिवस आहेत. हा, पण मला एकच सांगायचंय तरुण पिढीला, माई बापांनो, प्रत्येक ताईने प्रत्येक दादाने एकच विचार तुमच्या आमच्या अंतकरणात रुजला पाहिजे. कितीही काही झालं पण अंतकरणातला संयम ढसाळता कामाचा नाही, अजिबात नाही. एकदा संयम ढसाळला का नाश ठरलेला आहे. फक्त संयम ढसळू द्यायचा नाही. मग तुम्ही म्हणाल कस काय, तर माझे सद्गुरू सांगायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस श्रीमंत घरातले होते. आणि श्रीमंत घरातले असताना, बारीक कान करून ऐका, श्रीमंत घरातले असताना ते ट्रेनमधून फिरायला निघाले. आणि फिरायला निघाल्यावर श्रीमंत असल्यामुळे त्यांनी अख्खा एक ट्रेनचा डबाच बुक केला होता. काय केला होता? अख्खा एक ट्रेनचा डबाच बुक केला होता. आणि डबा बुक केल्यावर त्या चालत्या ट्रेनमध्ये एका इंग्रज स्त्रीने त्या डब्यामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोसांपाशी गेली. आणि गेल्यावर ती तिच्या इंग्लिश भाषेत बोलायला लागली. आता मला नाही यायचं ते बोलता. ती म्हणायला लागली, तुझ्याकडे जे जे काय आहे ते तू मला आत्ताच्या आत्ता दे, नाही तर मी इथं कपडे फाडून घेईन. आणि कपडे फाडून घेईन आणि खाली उतरल्यावर ट्रेन थांबल्यावर सांगन, यांनी माझा आबरू लुटण्याचा प्रयत्न केला, असा तुझ्यावर दावा ठोकील. त्यावेळेस सुभाषचंद्र बोसांनी काय करायला पाहिजे नव्हतं? हे नको बाई, काय पाय तुला ते घेऊन जा, पण काही म्हण नको, शांत बस. सुभाषचंद्र बोस 1 नाही 2 नाही 3 नाही, ती बाई परत शिव्या द्यायला लागली त्यांना. अरे तुला कळतंय का, मी तुझ्याशी बोलते. त्यांना असा हात लावला. आणि हात लावल्यावर सुभाषचंद्र बोसांनी त्या स्त्रीकडे पाहिलं. आणि स्त्रीकडे पाहिल्यावर त्यांनी काय कृत्य केलं नीट ऐका. सुभाषचंद्र बोस म्हटले, मला बोलले नाही ते, असं केलं. मला ऐकताही येत नाही आणि बोलताही येत नाही. तुला जे काय म्हणायचंय ते मला रायटिंग मध्ये दे. काय कर? हा, रायटिंग मध्ये दे, लिहून दे. मग तिच्याकडे कागद नव्हता, पेन नव्हता. यांनी दिला कागद, दिला पेन दिला, आणि तिने लिहिलं, तुझ्याकडे जे जे काय आहे ते मला दे, नाही तर मी तुझ्या आबरू नुकसानीचा दावा ठोकील. आणि इथं इंग्रज राज्य आहे, ब्रिटिशांचं राज्य आहे, म्हणून तुला पटकनी अटक करतील. असं तिने काय केलं, रायटिंग मध्ये दिलं. रायटिंग मध्ये दिल्यावर त्यांनी वाचलं. वाचल्यावर गडी घालून खिशात ठेवलं. आणि मग तो म्हणला, काय म्हणत होती तू? ती म्हणली, आता तर म्हणले बोलता येत नाही. तू लिहिण्यासाठीच मी मुका झालो होतो. तुझ्याकडून हे लिहून घेण्यासाठीच मी मुका झालो होतो, बाहेर झालो होतो. मग मला सांगायचं एवढंच, काही ठिकाणी मुकाही होता आलं पाहिजे आणि काही ठिकाणी बैरही होता आलं पाहिजे. त्यावेळेस तुमची आमची प्रगती निश्चित आहे. विठ्ठल पण हे कधी समजेल, ज्यावेळेस अंतकरणात संयम नावाची वृत्ती, संयम नावाची स्थिती निर्माण होईल, त्यावेळेस विचार करायला वेळ मिळेल. म्हणून जाता जाता आज खऱ्या अर्थाने अखंड हरिनाम सप्त्याच्या मार्फत कळंबा मातेच्या 39व्या वर्धापन नवे 39व्या अखंड हरिनाम सप्त्यामुळे आज आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत. म्हणून सर्वांच्या चरणावर, आणि खऱ्या अर्थाने अजून बारीक बोलू का, माझ्यासोबत लांडेवाडी दादांनी सांगितलं, लांडेवाडीवरून पण सुद्धा सगळी मंडळी घेऊन या. मग त्यावेळेस आमचा गाडीत विषय झाला, आपण शेवाळवाडीतूनच निघणार आहे, परत कुठं जायचंय? आम्ही शेवाळवाडीतूनच निघालो आणि परत आलोय कुठं?
म्हणून लांडेवाडीवरची शेवाळवाडीवरची काही मंडळी आलेली आहेत. आमचे विठ्ठलदादा शेवाळे असतील, सीतारामबाबा शेवाळे असतील, माझे वडील सत्यसंकल्प वारकरी मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ शेवाळे असतील, माझी आई असेल, बहीण असेल, ही सगळी प्रेमाची मंडळी आज इथे उपस्थित आहेत. पुनश्च एकदा सर्व टाळकरी माळकरी आणि लोकांच्या चरणावरती आणि काही अवसरीवरून प्रेमाची मंडळी आली आहेत. भालदार असतील, चोपदार असतील, विनेकरी दादा असतील, आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील, कॅमेरामॅन असतील, सिस्टीमवाले असतील, विना पाऱ्यावाले असतील, अजून कोण राहिले का? सगळी बाहेर बसलेली मंडळी असतील. ही सगळी प्रेमाची मंडळी आज इथे उपस्थित झाली आणि खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाला रंग भरण्याचं काम केलं. म्हणून सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. आमचे अभंग दादा असतील, ते कुठे दिसत नाही मला, आमचे शिंदे बाबा असतील, हा अभंग दादा असतील, आमचे शिंदे बाबा असतील, ही सगळी प्रेमाची मंडळी. दादा त्यांना सांगावंच लागत नाही, एकदा हँडवेल वाचला का ते माझ्या आधी हजर असतात. हा, ही सगळी प्रेमाची मंडळी जर कशामुळे गुंफली गेली असतील, कशामुळे जर एकत्र झाले असतील, तर ते तत्व आहे, माझ्यामुळे नाही. त्या तत्वामुळे एकत्र होत आहेत, त्या तत्वामुळे गुंफली जात आहेत. म्हणून आम्हाला एकच विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोचवायचा आहे मायबापांनो, तो तत्व, तो विचार आम्ही समजून घेणं ही काळाची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञान